कशाचे लोकसभेच्या संदर्भातली यावेळी महिनाभरात आचारसंहिता लागेल असं वाटतंय. प्रामुख्याने स्वराज्य हे विधानसभा हे आमचं फोकस आहे. लोकसभेत काय निर्णय घ्यायचा आहे हे आजही लाईन ठरलेली नाही आहे. हे सर्वांचे दैवत आहेत. अनेक इतिहासाचे पुरावे त्याच्या बाबतीत आहेत. आणि आज राम मंदिर अयोध्यासारख्या ठिकाणी परत एकदा स्थापन होते ही कौतुकाचं आहे. सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. 2007पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण आपण देऊ शकतो, कशा पद्धतीने आरक्षण बसू शकते ही नेहमी वेळोवेळी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकार त्यांच्यात नेहमी चर्चा चालू आहे, बोलणी चालू आहेत, म्हणून मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुमचं आरक्षण हे रद्द केलेलं आहे मराठा समाजाचं, तर ते सामाजिक मागास सिद्ध करणं असेल किंबहुना अनेक वेगवेगळे त्याचे पॅरामीटर आहेत, हे स्पष्ट सरकारने समोर सांगायला पाहिजेत. म्हणून परवासुद्धा मी ट्विट केलं की तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणताय पण ते कसं देणार हे क्लिअर करावं. असं माझं स्पष्ट मत आहे. आणि भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून या गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.